शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी जयवंत मगदूम. आज माझा जो विषय आहे तो म्हणजे जमिनीखाली असलेले वनस्पतीचे अवशेष आणि त्यापासून बनणारे सेंद्रिय खत किंवा ऑर्गॅनिक कार्बन किती चांगले असते हे मी ह्या आजच्या व्हिडिओमधनं स्पष्ट करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला आपण आपल्या रानातील शेतातील ऊस जवळ तोडतो आणि ऊसाचा पाला आपला जमिनीवर पडतो आणि आपला ऊसाचा पाला जर कुजवला तर चांगलं शेणखत किंवा चांगलं सेंद्रिय खत होतं असं आपण म्हणत जातो. पण शेतकरी मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर आपल्याला बघायचं झालं तर उच्च दर्जाचं जर आपल्याला सेंद्रिय खत आपल्या जमिनीतच तयार करायचं असेल, सेंद्रिय कार्बन आपल्याला या जमिनीतच वाढवायचं जर असेल, तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे ते म्हणजे जमिनीखालचं असणारे जे सर्व पार्ट्स, उदाहरणार्थ खोड, मुळ्या, हे सगळं त्याचं खुडकी हे कुजलं गेलं पाहिजे. ज्यामध्ये सगळ्यात जास्त धग किंवा ज्यामध्ये सगळ्यात जास्त उष्णता आणि ज्याला सडण्यासाठी किंवा कुजण्यासाठी सगळ्यात जास्त वेळ लागतो, अशी जी काही घटक आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला सेंद्रिय कार्बन मिळत असते. जमिनीपासून जसजसं वर एखाद्या वनस्पती किंवा ऊसाचाच पार्ट जर आपण घेतला तर ऊसाचा पार्ट जसं जमिनीपासून वर वाढत जाईल तसं त्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन किंवा सेंद्रिय कार्बन अत्यंत कमी होत जातो. म्हणजेच काय, तर आपल्याला ह्याचं आपण 3 जर स्टेज जर केले तर सगळ्यात महत्त्वाचं पहिला जे स्टेज येईल ते सेल्युलोज, दुसरं जे स्टेज येईल ते सेल्युलोज आणि तिसरं म्हणजे लिग्निन जो असतो ते सर्वात उत्तम अशा पद्धतीने सेंद्रिय खत तयार करत असतो किंवा ते तयार होतं. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तुमचं पाला आणि त्यानंतर तुमचं जे वरच्या जे पार्ट्सपासून कुजणारं जे काय खत होते ते एकदम काय उच्च दर्जाचं होत नाही, तर ते उलट हलक्या दर्जाचं खत असतं. उदाहरणार्थ वाडं घातलं जनावरांचं शेणखत आणून टाकला तर तरीसुद्धा ते खत हे हलकंच. पण आपल्याला जर उत्तम प्रतीचं जर आपल्याला खत आपल्याला शेतातच तयार करायचं असेल तर जमिनीखालचे असणारे जे पिकाचे अवशेष आहेत ते आपल्या जमिनीतच कुजले पाहिजेत. तर आपल्याला जमिनीत पुढच्या पिकासाठी चांगल्या पद्धतीनं सेंद्रिय कार्बनाची निर्मिती होते. जे पचायला, जे कुजायला जेवढे जड जाईल तेवढ्यातनं अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार पद्धतीचं सेंद्रिय खत तयार होतं. तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, माझा फॉलोअप करा. धन्यवाद.